प्रवासामध्ये जायचं असेल तर आपल्याला आठवते ती म्हणजे मसाला पुरी आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा मसाली पुरी खूप छान लागते. तर इथे 15 मिनिटामध्ये अजिबात तेलकट न होणारी, एकदम टेस्टी आणि 3-4 दिवस टिकणारी अशी मसाला पुरी तयार झालेली आहे आणि बनवण्यासाठी सुद्धा फक्त 15 ते 20 मिनिटं लागतील. श्री स्वामी समर्थ. तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर मसाला पुरी करण्यासाठी सुरुवातीला 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची, कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची तोडून घेतली. आता ही आपण फक्त कुटून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेतली तरी चालेल, मात्र कमी प्रमाण असल्यामुळे मिक्सरमध्ये ही मिरची दळता येत नाही, म्हणून मी ते जाडसर मिरची कुटून घेतलेली आहे. आता इथे मसाला पुरीसाठी 2 कप गहूचं पीठ घेतलेलं आहे. आपण नेहमी चपात्या करण्यासाठी जे पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे. अर्धा कप बेसन पीठ घेतलं आणि पाव कप रवा घेतलेला आहे. रवा बारीक असेल तर अर्धा कप घेतला तरी चालेल. माझ्याजवळ जाड रवा होता म्हणून मी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये कुटून घेतलेली मिरची घातली, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची घेतलेली आहे, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, पाव चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा हिंग आहे, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, पाव चमचा जिरे घेतलेले आहेत, 2-3 चमचे तीळ घ्यायचे. हिवाळा आहे त्याच्यामुळे तीळ भरपूर घालायचे. याच्यामध्ये माझ्याजवळ मेथी होती. मेथी मी कापून घेतलेली आहे. तुम्ही कस्तुरी मेथी टाकली तरी चालेल. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. तूप घातलं तरी चालेल. आता इथे 1 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे. तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला टाकला तरी चालेल, मात्र आपण इथे भरपूर मसाले टाकलेले आहेत म्हणून मी चाट मसाला टाकला नाही. याच्यामध्ये काळी मिरीची पूड तसेच काळे मीठ घातलं तरी आणखीन चव लागेल. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आता आपण फक्त पीठ मळून घेणार आहोत. नॉर्मल गरम पाणी करून करून घेतलेलं आहे. तुम्हाला खूप कडक पुरी हवी असेल तर पाणी जास्त कडक करून घेतलं तरी चालेल किंवा या पिठामध्ये 2-3 चमचे तांदूळचं पीठ घातलं तरी चालेल. आता चपातीपेक्षा थोडंसं कडक पीठ मळायचं, खूप कडक देखील मळायचं नाही. कारण याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा थोड्या वेळाने फुलेल आणि पूर्ण पाणी शोषून घेईल, म्हणून थोडंसं सैलसर पीठ मळायचं. आता फक्त 5 ते 10 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं आणि लगेच आपण याच्या लाट्या बनवून घेणार आहोत. तर इथे किचन सरफेसवरतीच पुन्हा हे पीठ मी तेल लावून मळून घेतलेलं आहे. आता या पिठाला 1-2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं. पोळपाटवरती मळून घेतलं तरी चालेल, मात्र पोळपाट छोटा असल्यामुळे लाटायला प्रॉब्लेम येतो, म्हणून मी डायरेक्ट किचन सरफेसवरतीच पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल पिठाला कलर आणि टेक्स्चर किती छान आलेलं आहे. आता याच्या एक समान लाट्या करायच्या आहेत. तुम्ही एक चपातीप्रमाणे मोठी पुरी लाटून त्याच्या डब्याच्या झाकणाने किंवा ग्लासाने छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेतल्या तरी चालतील, मात्र मी ते छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि बघा, आता आपल्याला या लाट्या करताना यांना थोडंसं हाताने दाबून याचे रोल बनवायचे आहेत किंवा लाट्या बनवायच्या आहेत. कारण की जर आपण पिठाला इथे क्रॅक्स ठेवले तर मग आपली तेलामध्ये पुरी फुटण्याची शक्यता असते. तर बघा, या पद्धतीने टॅग करून सुद्धा तुम्ही बनवू शकता. असंच जर तुम्ही लाटायला गेलात तर बघा, याच्यामध्ये रवा असल्यामुळे पिठाला भरपूर क्रॅक जाण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं पीठ हातावरती मळून याचे गोळे बनवून घ्यायचे किंवा लाट्या बनवून घ्यायच्या. बघा, फक्त हाताने थोडंसं इथे प्रेस करत करत लाटी बनवायची, म्हणजे मऊसूत आपल्या लाट्या तयार होतात. मी प्रत्येक लाटीला जसं चपातीला आपण सुरुवातीला थोडंसं फिरवून घेतो किंवा मळून घेतो त्या पद्धतीने फिरवून घेतलं, हाताने दाबून घेतलं आणि फक्त लाटून घेणार आहे. लाटताना जर पीठ चिपकत असेल तर तेल लावलं तरी चालेल, फक्त सुक्कं पीठ याला लावायचं नाही. बघा, फक्त थोडंसं लाटल्या लाटल्या आपली इथे पुरी तयार झालेली आहे. चपातीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला पुरी ठेवायची आहे, खूप पातळ देखील करायची नाही. तर बघा, या पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे. आता या पुऱ्यांना पेपरवरती किंवा कपड्यावरती ठेवायचं. तुम्ही एका साईडला पुरी लाटून एका साईडला तळून घेतल्या तरी चालतील. तर बघा, मी सगळ्या लाटून घेणार आहे. आता दुसरीसुद्धा पुरी इथे लाटून घेतलेली आहे आणि हिला मी थोडंसं तेल लावलेलं आहे. थोडं थोडं तेल लावायचं आणि लाटायचं, म्हणजे अजिबात पुरी पोळपाटला किंवा किचन ओट्याला चिपकणार नाही. बघा, आता दुसरीसुद्धा एकदम झटपट लाटून झालेली आहे. तुम्ही लाटल्यानंतर जास्त वेळ जर ठेवणार असाल तर पुरीवरती कापड झाकायचं. आता या पुऱ्या एकमेकांना चिपकू नये म्हणून तेल लावून लाटायच्या, म्हणजे त्या एकमेकांना चिटकणार नाही. आता आपण जोपर्यंत तळतोय तोपर्यंत त्यांच्यावरती सुती कापड झाकायचं, म्हणजे पुऱ्यावरतून कडक होणार नाहीत. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक छोटी पुरी टाकली आणि बघा, पुरी तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच वरती आलेली आहे. चमच्याने दाबत पुरीला चांगलं फुगवून घ्यायचं किंवा साईडने
पुरीवरती तेल टाकायचं. पुरी चांगली फुगली की लगेच गॅसची फ्लेम स्लो करायची आणि पुरीला आतपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघा चांगला क्रिस्पी लाल कलर येईपर्यंत पुरी मी तळून घेतलेली आहे. आणि इथे तुम्ही बघत असाल अजिबात पुरी तेलकट झालेली नाही. पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये दुसरी पुरी टाकायची. ती सुद्धा फुगून चांगली वरती आली की चमच्याने तिला खाली दाबायचं आणि पुरी चांगली फुगली की नंतरच तिला पलटी करायचं आहे. जर पुरी फुगत नसेल तर साईडने त्याच्यावरती तेल टाकायचं म्हणजे पुरी ऑटोमॅटिक फुगते. फुगल्यानंतर पुरीला पलटी करायचं आणि गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची आणि दोन्ही साईडला चांगली क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत पुऱ्यांना तळून घ्यायचं आहे. म्हणजे पुऱ्या आतपर्यंत तळल्या जातील आणि अजिबात कच्च्या राहणार नाहीत आणि 3-4 दिवस या पुऱ्या खराब होणार नाहीत. तर या पुऱ्यांमध्ये आपण तीळ टाकलेले आहेत. त्याच्यामुळे या पुऱ्या खूप टेस्टी तर लागतात. तशाच हिवाळ्यामध्ये या पुऱ्या हेल्दीसुद्धा आहेत. कारण याच्यामध्ये आपण रवा आणि गहूचं पीठसुद्धा वापरलेलं आहे. तर तुम्ही कस्तुरी मेथी घातली तरी चालेल. माझ्याजवळ भाजीची मेथी होती तीच मी इथे कापून टाकलेली आहे. आता तिसरी पुरीसुद्धा मी इथे तळून दाखवली. ही सुद्धा फुगली की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती दोन्ही साईडला चांगली गोल्डन होईपर्यंत पुरी तळून घ्यायची. आता तुम्हाला एका वेळेस 2-3 पुऱ्या तळता येत असतील तशा तळून घेतल्या तरी चालतील. आता मी तेलसुद्धा जास्त घेतलेलं आहे आणि कढईसुद्धा मोठी आहे. त्याच्यामुळे मी नंतर 2-2 पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर बघा यासुद्धा एकदम फुगलेल्या आहेत. फक्त ज्या पुऱ्या खूप पातळ लाटलेल्या आहेत त्या इथे फुगणार नाहीत. फुगतील मात्र त्या कमी फुगतील. आता बघा यांनासुद्धा मी चांगला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेलं आहे. याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर या पुऱ्यांबरोबर मी खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी केली होती. तर शेंगदाणे, लाल मिरची आणि लसूण, मीठ टाकून मी फक्त एक सुकी चटणी करून घेतली होती. मात्र त्याचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही. आता इथे पुऱ्या आहेत म्हटल्यानंतर चहा झालीच पाहिजे म्हणून चहासुद्धा करून घेतलेला आहे. तर पुऱ्या आता थोड्याशा थंड झालेल्या आहेत. तर बघा मेथी, ओवा, भाजलेलं जिरं याच्यामुळे या पुऱ्यांना खूप छान टेस्ट तर येतेच, घरभर यांचा वास पसरलेला आहे. आता या पुऱ्या फुगल्या नाहीत असं नाही. मी एकावरती एक ठेवल्या होत्या म्हणून त्या थोड्याशा बसलेल्या आहेत. तर बघा ही छोटी पुरी किती छान झालेली आहे. अजिबात या पुऱ्या तेलकट झालेल्या नाही. छोटीपासून मोठीपर्यंत सगळ्या पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या सुद्धा आहेत आणि आतपर्यंत चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत आणि शिवाय खूप टेस्टीसुद्धा झालेल्या आहेत. आता ही पुरी बघा ही पातळ लाटल्या गेली होती त्याच्यामुळे ती फुगली नाही. फुगलेल्या, बिन फुगलेल्या, कमी फुगलेल्या सगळ्या पुऱ्या मी आता इथे तुम्हाला दाखवल्या. फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये या पुऱ्या बनवून तयार होतात. तर हिवाळ्याचे दिवस आहेत, घरी खाण्यासाठी किंवा प्रवासासाठी नक्की या पुऱ्या ट्राय करून बघा. पूर्ण थंड झाल्यानंतरच या पुऱ्या पेपरमध्ये गुंडाळून डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.